नागपूर जिल्ह्यातील देवलापार या ठिकाणी कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे। देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 4 जून रोजी माणेगाव टेक या ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना हुंडाई व्हर्ना कार ही अवैधरित्या विनापरवाना गोवंश वाहतूक करताना आढळून आली। माणेगाव टेक या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावली असता वाहन चालकाने आपले वाहन नाकाबंदीच्या ठिकाणी बॅरिकेड्सला कट मारून करवाही गावच्या दिशेने पळून गेला। देवलापार पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। करवाही गावातील स्थानिक नागरिक यांना माहिती दिली। यावेळी वाहन चालक आपले वाहन सोडून पळून गेला। या वाहनाची पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 5 गोवंश एकूण किमती 40,000 रुपये आणि गाडीची किंमत 2,50,000 असा एकूण 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण तुरकुंडे, ठाणेदार, PSI हरिहर सोनकुसरे, पोलीस स्टेशन देवलापार, पोलीस अंमलदार सचिन शर्मा, मनीष चौकसे, केशव फळ, फारुख मुंजेवार, विजय बिसेन यांनी केले आहे। कारवाईचा पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।